त्या वर्षी पाऊस पडला नाही. शेतकरी हवालदिल झाले. एक शेतकरी देवाची आराधना करायला लागला. तो शेतकरी हुशार आहे हे देवाला माहीत होते, पण बघूया म्हणून देव त्याचे गाराणे ऐकण्यासाठी गेला. शेतकऱ्याने सांगितले, पाऊस पाणी नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. कृपा करा आणि पाऊस होऊ द्या. शेतात जे पीक होईल त्यातील अर्ध पीक मी तुम्हाला देईल. मग देव म्हणाला, ठीक आहे. पाऊस येईल, पण जे पीक घेशील त्यातील मला वरचे द्यायचे. शेतकरी म्हणाला, ठीक आहे. देव म्हणाला, तथास्तु. खूप पाऊस पडला. शेतं पिकानं डोलू लागली. पिकं कापायला आले. देव दत्त म्हणून हजर राहिला. म्हणाला, माझा वाटा दे. मग शेतकरी म्हणाला, देवा मी तुमचा वाटा काढून ठेवला आहे. आणि शेतकऱ्याने घेतलेल्या भुईमुगाच्या शेंगांपैकी त्याने देवाला वरचा पाला दिला आणि स्वतः भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. दुसऱ्या वर्षी परत दुष्काळ पडला. शेतकऱ्याने परत देवाला विनवले. देव म्हणाले, पाऊस पाडील, पण मला यावर्षी पिकाचा खालचा भाग दे. शेतकऱ्याने कबूल केले. खूप पाऊस पाडला. पीक भरपूर आले. देव पीक घ्यायला आला. शेतकऱ्याने देवाला ज्वारीची खालची मुळे दिली आणि स्वतः मात्र ज्वारी घेतली. तिसऱ्या वर्षी देव म्हणाले, मला पिकाचे वरचे आणि खालचे भाग दोन्ही पाहिजेत. शेतकरी कबूल झाला. शेतकऱ्याने यावर्षी ऊस लावला आणि देव त्याच्यावरती खुश झाला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.